Welcome students. I am Girija Dikshit working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic Kumte. In previous video lectures we solved examples based on method of substitution and integration by partial fraction. Now we are going to learn the most important and easy method, that is integration by parts. Welcome students. Now we are going to learn the last and the most important method in integration, that is integration by parts part 1. ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड कधी यूज करायची? जर दिलेला इंटिग्रँड इज अ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स, म्हणजे दिलेला इंटिग्रँड हे दोन फंक्शनचं प्रोडक्ट असेल आणि त्याचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड यूज करायची. हा जो रूल आहे त्याबद्दलचा त्यालाच काय म्हटलं जातं? इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल. व्हॉट इज द रूल सेज? इंटिग्रल ऑफ u मल्टिप्लाइड बाय v dx. दोन फंक्शन आहेत u आणि v, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर व्हॉट द रूल सेज? u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रल v dx मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ u होल मल्टिप्लाइड बाय dx. म्हणजे इथं जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येतं u इज कॉल्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह पार्ट. म्हणजे दिलेल्या या पूर्ण इंटिग्रेशनच्या रूलमध्ये u चा फक्त डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, कुठेही इंटिग्रेशन घेतलेलं नाही आणि v चा फक्त इंटिग्रेशनच घेतलेलं आहे. देअरफॉर u इज कॉल्ड ॲज डेरिव्हेटिव्ह पार्ट अँड v इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन पार्ट. देन हाऊ वी हॅव टू चूज u अँड v, आणि मग याच्यावरून आपल्याला u आणि v कसे निवडायचे? दॅट इज डिसाइडेड बाय द रूल LIATE रूल. What is this LIATE rule? That is we are going to first understand. L म्हणजे काय? तर लॉगॅरिथमिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल लॉग एक्स प्लस 1, की ज्या फंक्शन मध्ये लॉगॅरिथम आहे त्याला लॉगॅरिथमिक फंक्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. आय मीन्स इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक. इन दॅट साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स या टाईपचे जे फंक्शन येतात त्यांना इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज ए मीन्स अल्जेब्रिक फंक्शन, की ज्याच्यामध्ये ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असं असणार आहे, त्याला आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो. दॅट इज एक्स क्यूब, एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर रूट या टाईपचे जे असणार आहे त्यांना अल्जेब्रिक फंक्शन. नेक्स्ट इज ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मीन्स साइन एक्स, टॅन एक्स अँड सो ऑन या टाईपचे ज्याच्यामध्ये ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असं म्हटलं जातं. अँड लास्ट वन इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स या टाईपचे जे फंक्शन आहेत त्यांना एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हटलं जातं. हे झालं LIATE. या LIATE या रूल मध्ये किंवा या फंक्शनच्या ऑर्डरमध्ये जे फंक्शन पहिल्यांदा येईल ते झालं पहिलं फंक्शन, दॅट इज u, आणि नंतर येणारं असणारे ते v फंक्शन. हे कसं डिसाईड करायचं ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल I इज इक्वल टू इंटिग्रेशन x इंटू लॉग एक्स इंटू dx. दिस इज द गिवन इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन आहे, हे आपल्याला बाय पार्ट्सनी सोडवायचे. त्यासाठी आपल्याला हा रूल मात्र माहिती असणं आवश्यक आहे. याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा u कोणतं फंक्शन घ्यायचं आणि v कोणतं फंक्शन घ्यायचं हे मात्र डिसाईड करता यायला पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा x हे कोणत्या टाईपचं फंक्शन आहे? करेक्ट, दॅट इज अल्जेब्रिक. लॉग एक्स इज लॉगॅरिथमिक फंक्शन. पहिल्यांदा असं लिहून घेतलं तर आपल्याला ते डिसाईड करायला सोपं जातं. मग आपल्याला LIATE या ऑर्डरमध्ये अल्जेब्रिक आणि लॉगॅरिथमिक ह्यापैकी कोणतं पहिल्यांदा येतं? करेक्ट, म्हणजे L हे फंक्शन म्हणजेच लॉग एक्स हे फंक्शन पहिल्यांदा येतं, म्हणून लॉग एक्स इज अ फंक्शन u, आणि त्यानंतर येतं ते अल्जेब्रिक, देअरफॉर इट इज अ फंक्शन v. देअरफॉर वी हॅव टू रिअरेंज दिस इंटिग्रँड. हे इंटिग्रँड रिअरेंज करता येतं. म्हणजेच काय? इंटिग्रल ऑफ लॉग एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स इंटू dx. म्हणजे पहिलं जे फंक्शन असणार आहे ते आपलं u असणार आहे, सेकंड फंक्शन असणार आहे ते v फंक्शन असणार आहे. दॅट इज डिसाइडेड बाय धिस इम्पॉर्टंट रूल दॅट इज कॉल्ड ॲज LIATE रूल. पहिल्यांदा दिलेलं इंटिग्रेशन बाय पार्ट जर सोडवायचं असेल तर पहिल्यांदा u आणि v हे LIATE रूलनी पहिल्यांदा डिसाईड करायचे आणि मगच आपल्याला हा रूल वापरता येतो.
आता आपण पहिलं एकदम सिंपल एक्झाम्पल बघणार आहोत. इव्हॅल्युएट इंटिग्रल x मल्टिप्लाइड बाय e रेज टू x इंटू dx. दिस इज द गिवन एक्झाम्पल. आपल्याला आता पहिल्यांदा ऑब्झर्व केलं की लक्षात येतं दिस इज द प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स दॅट इज x इंटू ई रेज टू एक्स. या दोन फंक्शनचा हा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट असेल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल आपल्याला वापरता येतो. त्यासाठी आपल्याला यू फंक्शन कोणतं आणि व्ही फंक्शन कोणतं हे मात्र आपल्याला डिसाईड करता आलं पाहिजे. फर्स्ट राईट विच इज यू अँड विच इज व्ही. आता आपण जर बघितलं एक्स इज अ अल्जेब्रिक फंक्शन अँड ई रेज टू एक्स इज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन. इथे साईडला LIATE ही ऑर्डर आपण लिहिली. तर यामध्ये कोणतं फंक्शन आधी येतं दॅट इज ए. हे पहिल्यांदा या ऑर्डरमध्ये ए आधी येतं. देअरफॉर एक्स इज कॉल्ड ॲज यू फंक्शन अँड ई रेज टू एक्स इज अ एक्सपोनेन्शियल फंक्शन विच कम्स लास्ट वन. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज व्ही फंक्शन. म्हणजे आपलं यू फंक्शन हे एक्स झालं आणि व्ही फंक्शन म्हणजे काय होणार आहे ई रेज टू एक्स. ऑलवेज राईट फर्स्ट द UV रूल. व्हॉट इज UV रूल ऑफ इंटिग्रेशन? यू मल्टिप्लाइड बाय व्ही इंटू डीएक्स इज इक्वल टू. आता विद्यार्थी मित्रांनो हे पाठ करायचं नाही तर प्रत्येक एक्झाम्पलच्या वेळेस लिहिल्यामुळे हाताखालून जाणार आहे आणि आपोआप आपल्याला ते पाठ होणार आहे. लक्षात कसं ठेवायचं? यू फंक्शन आहे तसंच ठेवलं. इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ अगेन इंटिग्रल ऑफ व्ही डीएक्स मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मल्टिप्लाइड बाय dx. This is the UV rule of integration or integration by parts rule. Now apply this rule. Therefore, I or integration of x into e raised to x dx. इथं मी काय केलं? u आहे तसेच ठेवले. म्हणजे हे फर्स्ट फंक्शन u, सेकंड फंक्शन v. x आहे तसेच ठेवले. इंटिग्रेशन ऑफ v. v म्हणजे काय असणार आहे? e raised to x. That is e raised to x dx. मायनस इंटिग्रल ऑफ अगेन इंटिग्रल ऑफ व्ही. हे जे फंक्शन आहे तेच आपल्याला पुन्हा इथे आलं पाहिजे. मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स होल मल्टिप्लाइड बाय डीएक्स विच इज इक्वल टू एक्स ॲज इट इज. ई रेस टू एक्स इंटिग्रेशन काय येणार आहे? ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रल ऑफ अगेन ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स. विद्यार्थी मित्रांनो इथं जे काही इंटिग्रेशन येईल त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन इथे लिहिले तरी सुद्धा चालेल. मल्टिप्लाइड बाय डी बाय डी एक्स ऑफ एक्स. डी बाय डी एक्स दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 इंटू डी एक्स विच इज इक्वल टू एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्स ॲज इट इज मायनस e raised to x multiplied by 1 that is simply e raised to x and integration of e raised to x काय येणार आहे? e raised to x plus c where c is constant of integration which is equal to या दोघातून मी e raised to x कॉमन काढले तर काय येतात? e raised to x multiplied by x minus 1 plus c. This is the answer of our integration x into e raised to x into dx. In this way, we can find out or we can simplify the product of two functions by integration and this is the final answer. And out of this 4 option, आता आपल्याला ऑप्शन MCQ नी सोडवताना हे ऑप्शन करेक्ट चूज मात्र करता आले पाहिजेत. Here the correct option is option C. Consider second example. Evaluate integral x multiplied by sin x dx. Again, this is the product of two functions and these are 4 options are given. हे आपल्याला options दिलेले. It is a product of two functions. Therefore, here we have to use integration by parts rule. First, we have to decide which function is u and which function is v function. Therefore, I is equal to integral x multiplied by sin x multiplied by dx. Now, here x is a algebraic function whereas sin x is a trigonometric function. We have LIATE rule. In this rule, algebraic function comes first one. Therefore, x is a u function whereas t means sin x that is trigonometric function comes afterwards. Therefore, it is called as a v function. Again, write down UV rule of integration. What is UV rule of integration? Integral u multiplied by v dx is equal to u integration of v dx minus integral of again integral of v dx
multiplied by du by dx whole multiplied by dx. This is UV rule of integration or integration by parts. Therefore, integration of x into sin x multiplied by dx. Here already we decided x is a u function whereas sin x is v function. We apply this rule for this example. U as it is, that is x as it is, integration of v. V means sin x, that is integration of sin x dx minus integral v dx. V dx म्हणजेच sin x dx multiplied by du by dx. Du by dx means derivative of u. What is u? X. That is d by dx of x and whole multiplied by dx. विद्यार्थी मित्रांनो, हा रूल लिहिताना पहिल्यांदा वर जो रूल लिहिला त्याप्रमाणेच फक्त अप्लाय करत जायचे. u च्या ठिकाणी दिलेलं फंक्शन v च्या ठिकाणी v चं फंक्शन लिहित जायचे. विच इज इक्वल टू x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. साइन एक्स इंटिग्रेशन काय येतं? मायनस कॉस एक्स minus integral of, again integration of sin x is minus cos x multiplied by d by dx of x, that is derivative of x with respect to x, that is always 1 multiplied by dx, which is equal to minus x cos x. This minus multiplied by minus, that will be plus integration of cos x into 1, that is simply cos x dx, which is equal to minus x cos x and integration of cos x is plus sin x plus c. This is the integration of integration x sin x. Now out of these 4 option, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे? हे ऑप्शन चूज करताना मात्र तुम्ही प्रत्येक टर्मचे साइन सुद्धा चेक केले पाहिजे. हियर वी हॅव द करेक्ट आन्सर मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स and out of these 4 options the correct option is option B. Now we solve third one example, that is evaluate integral x multiplied by log x dx. Here also we have to decide again which function is u and which function is v. Therefore what will be x? Students, you do yourself. What will be the function u and what will be the function v? That is again we have to write LIATE rule. In this rule x is algebraic function, log x is logarithmic function. In this order L means logarithmic is the first function which comes first. Therefore log x is function u, whereas x which comes afterwards, therefore it is v. या ऑर्डर मध्ये L हे पहिल्यांदा फंक्शन येतं लॉगॅरिथमिक म्हणून हे असणार आहे u आणि त्यानंतर येतं अल्जेब्रिक x म्हणून हे असणार आहे v. म्हणून आपण ऑर्डर पण लिहिताना पहिल्यांदा u आधी लिहूयात आणि नंतर आपण काय लिहिणार आहोत? v फंक्शन, दॅट इज लॉग x मल्टिप्लाइड बाय x इंटू dx. पण हे करताना लॉग x इंटू x x स्क्वेअर असे मात्र होत नाहीत. हे दोन पूर्णपणे वेगळे फंक्शन आहेत. अगेन अप्लाय UV रूल ऑफ इंटिग्रेशन, दॅट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. u multiplied by v dx is equal to u as it is integration of v dx minus integral of, again integral of v dx multiplied by derivative of u multiplied by dx. Therefore integration of, what is our function? Log x into x, that is log x multiplied by x dx is equal to, we keep this u as it is. u म्हणजे काय असणार आहे आपलं? log x आणि v म्हणजे काय असणार आहे? x. log x आहे तसेच लिहिले मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ v. v म्हणजे काय असणार आहे? x dx मायनस इंटिग्रल ऑफ, अगेन इंटिग्रल ऑफ v dx. v dx म्हणजेच काय असणार आहे? x dx मल्टिप्लाइड बाय अगेन du by dx. du by dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ u, दॅट इज d by dx ऑफ log x multiplied by dx, which is equal to, we keep this log x as it is आहे तसेच ठेवलं. इंटिग्रेशन ऑफ x, इंटिग्रेशन ऑफ x जर काढायचं असेल तर आपल्याला x raised to 1 म्हणजेच x raised to n चा फॉर्म्युला वापरायचा. x raised to n चा फॉर्म्युला काय? x raised to n plus 1 divided by n plus 1. तसं काय येणार आहे? x raised to 1 plus 1 2 divided by 2 मायनस इंटिग्रल ऑफ, अगेन दिस x, इथं जी टर्म येईल इंटिग्रेशन करून तीच आपण इथे लिहिणार आहोत, कारण का
both have same integration, that is x square by 2 multiplied by log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 upon x into dx, which is equal to log x multiplied by this x square by 2 आपण आहे तसेच ठेवले, मायनस हे डिवायडेड बाय 2 कॉन्स्टंट आहेत म्हणून मी बाजूला घेतले इंटिग्रेशनच्या 1/2 into इंटिग्रल ऑफ 1x get cancelled, simply we get x multiplied by dx, which is equal to, now rearrange the terms, हे x square by 2 मी आधी लिहिले x square by 2 multiplied by log x as it is minus 1/2 as it is. Again use the formula of x raised to n, integration of x काढण्यासाठी x raised to n plus 1 divided by n plus 1 म्हणून x raised to 2 divided by 2 plus c, which is equal to, आता या दोघांमधून आपल्याला काय कॉमन काढता येतात, करेक्ट, दॅट इज x square by 2 is taken common, in the bracket we get that is log x minus 1/2, this is the answer, plus c which is constant of integration. In this way we can find out the integration by parts. आता आपल्याला या चार पैकी करेक्ट ऑप्शन कोणतं आहे पहिल्यांदा हे केअरफुली पाहून घ्या, मग आणि त्यानंतर आपल्याला करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ते कळेल, लगेचच कळेल. विच इज द करेक्ट ऑप्शन? ऍब्सोल्युटली राईट, दॅट इज ऑप्शन ए विल बी द करेक्ट ऑप्शन. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व फोर्थ वन एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रल ऑफ लॉग एक्स dx. विद्यार्थी मित्रांनो हे केअरफुली पहा, या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये एकच फंक्शन आहे, इथं मल्टिप्लिकेशन नाहीये. मग हे कसं सोडवता येईल आपल्याला? दिस कॅन बी रिटन ॲज दॅट इज इंटिग्रल ऑफ लॉग एक्स मल्टिप्लाइड बाय 1 इंटू dx. कोणतंही फंक्शन जर एक असेल तर जरा मल्टिप्लाइड बाय 1 केलं की आपल्याला पुन्हा तेच फंक्शन मिळणार आहे, म्हणजे दिलेले फंक्शन आपल्याला हे प्रोडक्टमध्ये लिहिता येतं. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये जर दिलेलं फंक्शन एकच असेल, दुसरं फंक्शन डिसाईड करायचं असेल तर ऑब्विसली 1 विल बी द सेकंड वन फंक्शन और अनदर फंक्शन. आता या दोघांमध्ये यू आणि व्ही कसं डिसाईड करायचं, तर याच्यामध्ये रूल प्रमाणे जर आपण इथे जर गेलो तर हे सिम्प्लिफाय होणार नाही, कारण 1चा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट 0 येणार आहे. तर लॉग एक्स विल बी युअर फंक्शन यू अँड 1 विल बी युअर फंक्शन व्ही. हे लॉग एक्स यू असणार आहे आणि 1 फंक्शन म्हणजे काय असणार आहे, व्ही असणार आहे. देअरफॉर हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय, दॅट इज आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ लॉग एक्स मल्टिप्लाइड बाय 1 dx. आता इथे प्रत्येक वेळी रूल न लिहिता डायरेक्ट आपल्याला हे कसं अप्लाय करता येतं ते पाहणार आहोत. आता रूल काय, यू ॲज इट इज म्हणजे हे लॉग एक्स आपण आहे तसेच ठेवले, मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ व्ही, व्ही म्हणजे काय 1 dx मायनस इंटिग्रल ऑफ अगेन इंटिग्रल 1 dx multiplied by derivative of u. Derivative of u means derivative of log x whole multiplied by dx. आधीच्या तिन्ही एक्झाम्पल मध्ये मी यूव्ही रूल लिहिलेला होता, परंतु इथे यूव्ही रूल न लिहिता डायरेक्ट तो मी काय केलाय, अप्लाय केलाय. असं सुद्धा केलं तरी आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतं. विच इज इक्वल टू, दिस इज लॉग एक्स ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ 1 dx. 1 dx इंटिग्रेशन काय येतं, x मायनस integral of again integration of 1 dx, that is x multiplied by derivative of log x. Derivative of log x is 1 upon x multiplied by dx, which is equal to log x multiplied by x minus again here x get cancelled, simply we get integral of 1 dx, and integral of 1 dx is always x plus c, which is equal to, now rearrange this. After rearranging this we get, हे x मी पहिल्यांदा लिहिले तर काय येतात x log x minus x plus c. This is the final answer of this example, integral log x dx. आणि आता या दिलेल्या 4 ऑप्शन पैकी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी, which is solved by integration by parts. याचप्रमाणे आपण पुढचं एक्झाम्पल पण पाहणार आहोत. याच्यामध्ये पण केअरफुली ऑब्झर्व करा. व्हॉट इज द क्वेश्चन, इव्हॅल्युएट इंटिग्रल टॅन इनव्हर्स एक्स इंटू dx. इथे पण दिलेल्या इंटिग्रँडमध्ये एकच फंक्शन आहे, आपल्याला दुसरं फंक्शन कोणतं घेता येणार आहे जर आपल्याला हे प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर, करेक्ट, दॅट इज टॅन इनव्हर्स एक्स मल्टिप्लाइड बाय 1 dx.
Means here this tan inverse x will be our u function and 1 will be our v function. Therefore our integration, that is I is equal to integration of, that is tan inverse x multiplied by 1 dx, that will be u function, this will be v function, which is equal to, now apply the rule, u as it is म्हणजे हे tan inverse x आहे तसेच ठेवले, multiplied by integration of v म्हणजेच 1 dx minus integral of, again integral of 1 dx multiplied by derivative of u means tan inverse x, that is tan inverse x into dx, which is equal to, हे tan inverse x आहे तसेच ठेवले, multiplied by integration of 1 dx इंटिग्रेशन काय येणार आहे x minus integration of 1 dx is again x multiplied by tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 divided by 1 plus x square multiplied by dx. इथं या रूल मध्ये मात्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण आला पाहिजे आणि इंटिग्रेशन पण आलं पाहिजे, विच इज इक्वल टू, नाउ रिअरेंज दिस, हे x जे आहेत ते मी पहिल्यांदा लिहिले, देअरफॉर वी गेट x मल्टिप्लाइड बाय tan इनव्हर्स x मायनस अगेन आता 1 प्लस x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर असं जर लिहिलं आपण तर आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल ते आपण पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2x, हे 2x जर मी इथं आणले तर आपल्याला एक डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येतो, विच इज इक्वल टू x इंटू टॅन इनव्हर्स x आहे तसेच लिहिले, मायनस मी काय केले 2 ने डिवाइड केलं आणि त्याचबरोबर 2 ने इथं काय केलं मल्टिप्लाय केलं, सो दॅट I will get the derivative of this denominator in the numerator, that is equal to x tan inverse x आहे तसेच येणार आहेत मायनस 1/2 हे पण आहे तसेच येणार आहेत. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ दिस पार्ट, या पार्टचं इंटिग्रेशन डायरेक्ट फॉर्म्युला काय यूज करता येईल, करेक्ट, दॅट इज log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर कसं आले, दॅट इज अगेन वन फॉर्म्युला वी हॅड ऑलरेडी लर्न, that is integration of f dash of x divided by fx dx, म्हणजेच डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं log ऑफ f ऑफ x, म्हणून इथं डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आलेला आहे म्हणून त्याचं इंटिग्रेशन येणार आहे log ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे आपलं आन्सर काय आलं x tan इनव्हर्स x मायनस 1/2, मी वाटल्यास पुन्हा एकदा लिहिते x tan inverse x minus 1/2 into log of 1 plus x square. This is the plus c. This is our answer. And out of these 4 options, आणि ह्या 4 ऑप्शन मध्ये करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी. This will be our correct option. Now we are going to learn the 2 important results which are obtained by integration by parts rule. आता हे दोन्ही रिझल्ट आपण महत्वाचे जे आहेत हे दोन्ही आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल वरूनच आलेले आहेत, हे आपण फक्त लक्षात ठेवणार आहोत. इंटिग्रेशन, व्हॉट इज द फर्स्ट रूल, इंटिग्रेशन ऑफ e रेज टू ax मल्टिप्लाइड बाय साइन bx dx इज इक्वल टू e raised to ax is an exponential function whereas sin bx is a trigonometric function. या दोन फंक्शनचं जर प्रोडक्ट असेल तर ते आपण कसं सोडवणार, दॅट इज डायरेक्टली ऑब्टेन बाय द फॉर्म्युला e raised to ax divided by a square plus b square multiplied by the bracket a sin bx minus b cos bx plus c. And second one is integration of e raised to ax multiplied by cos bx dx, म्हणजे e raised to x आणि cos ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण हा रूल वापरणार आहोत. व्हॉट इज द रूल, e raised to ax divided by a square plus b square multiplied by a cos bx plus b sin bx plus c. हे दोन्ही इम्पॉर्टंट रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत आणि काय डिफरन्सेस आहेत ते पण बघणार आहोत. मल्टिप्लाइड बाय पहिला पार्ट सेम आहे आणि e रेस टू ax sin bx जर असेल, जर तुम्ही दोघांकडे बघितलं तर पहिल्यांदा a एच येतं
BC येतं सेकंड टाइम, परंतु या दोघांमध्ये मायनस आणि प्लस साईनचा डिफरन्स आहे. जर e⁻x मल्टिप्लाइड बाय साइन bx असेल तर मायनस साईन येणार आहे आणि मल्टिप्लाइड बाय जर कॉस असेल तर प्लस येणार आहे. जर साइन bx e⁻x मल्टिप्लाइड बाय साइन bx असेल तर साइन bx आधी येतं नंतर कॉस bx येतं आणि तेच आपण जर कॉस bx ने मल्टिप्लिकेशन केलं तर कॉस bx आधी येतं नंतर साइन bx. हे ट्रिकने आपल्याला लक्षात ठेवायचंय, पाठ करायची गरज येणार नाही. या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला पुढचे दोन एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. व्हॉट इज द फर्स्ट वन एक्झाम्पल? इंटिग्रल e⁻2x मल्टिप्लाइड बाय साइन 3x dx. इथे आपल्याला e⁻2x आणि साइन 3x असल्यामुळे हा पहिला फर्स्ट वन फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट कोणता आणि बी कोणता हे मात्र डिसाइड करावं लागणार आहे. देअरफॉर हियर इफ यू कम्पेअर द गिवन स्टँडर्ड रिझल्ट, देअरफॉर a is equal to 2 and b is equal to 3. Therefore our integration e⁻2x into sin 3x dx will be equal to e⁻ax म्हणजे 2x डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इथे म्हणजेच काय येणार आहे 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर, 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय a साइन bx. a म्हणजे किती असणार आहे 2, 2 साइन bx म्हणजे 3x मायनस b कॉस bx. b म्हणजे अगेन किती येणार आहे 3, 3 कॉस bx म्हणजे किती येणार आहे अगेन 3x इंटू प्लस c, which is equal to, simplify this, e⁻2x as it is divided by 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 plus 9 that is 13 in the bracket 2 sin 3x minus 3 cos 3x plus c. This is the answer of given this integral by using the first one formula. Easily we can obtain if you know this formula. Similarly, we are going to solve the second one example. What is second one example? Integral e⁻4x multiplied by cos 3x dx. आता या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये मात्र cos ने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इथं पुन्हा आपल्याला a आयडेंटिफाय करायचंय. व्हॉट इज a? a म्हणजे e⁻x मधला x चा जो कोएफिशियंट आहे तो असणार आहे a इज 4. व्हॉट इज b? b इज 3. Therefore, integral of e⁻4x into cos 3x dx is equal to, apply the same formula. आता इथे वर आपण बघितलेला सेकंड वन फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. e⁻ax that is e⁻4x divided by 4 square plus 3 square multiplied by a cos bx. a म्हणजे किती असणार आहे 4, 4 cos bx. bx म्हणजे किती येणार आहे पुन्हा 3x प्लस मधलं साइन प्लस असणार आहे b साइन bx. b म्हणजे किती असणार आहे 3, 3 साइन bx म्हणजे किती असणार आहे अगेन 3x प्लस c, which is equal to e⁻4x as it is divided by 4 square plus 3 square. 4 square येतात 16, 3 चा स्क्वेअर येतो 9, 16 plus 9 that is we get 25 in the bracket 4 cos 3x plus 3 sin 3x plus c. This is the answer of the second one example. In this way easily we can find out the answers if we know these two important formulae. Thank you for watching this video till the end.